हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं होतं शीत वनस्पती असला तर LQ मध्ये कोणते पॉइंट्स कव्हर करायचे. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की उष्ण वनस्पती असले तर कोणते पॉइंट्स कव्हर करायचे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे, द्रव्याचं पेपरमध्ये पासिंग करायची असेल तर ऐका. जे कॉमन जे पॉइंट्स आहे जसे की नाव, कुल, लॅटिन नेम, पर्याय नाव, अजून प्रादेशिक नाव, प्रकार आणि उपयुक्त अंग, उत्पत्ती स्थान, गुणकर्म हे त्याचे सगळ्या द्रव्यांचे वेगवेगळे आहे. त्याचा एक चार्ट बनवून घ्या आणि ते डेली बेसिसवर रीड करा. ठीक आहे, तेवढं कव्हर होऊन जाईल. आणि असं अगर आला आपल्याला की एखादी वनस्पती त्याचा आपल्याला माहितच नाही, आयडियाच नाही त्याची काय, आणि लॅटिन नेम आणि फॅमिली माहित असेल तर त्याच्यावरून आपण तो LQ पेपरमध्ये सोडायला नाही पाहिजे, म्हणून ती ट्रिक आहे. आता उष्ण वनस्पतीचा प्लांट असेल, एखादा प्लांट आला आपल्याला की उष्ण वनस्पती त्याचं हे आहे, वीर्य आहे. तर मग आता उष्ण वनस्पती असला प्लांट तर काय काय लिहायचं, तर त्याचे कॉमन पॉइंट्स मध्ये सगळ्या उष्ण वनस्पतीला जे आपण अप्लाय करू शकतो ते कॉमन पॉइंट्स, जसे की रासायनिक संघटन, क्षीरतेल आणि क्षारतत्व, दोषकनता, वातग्न, पित्तकर, कफग्न. म्हणजेच काय, उष्ण असल्याने, उष्ण व तीक्ष्ण असल्याने. प्रमुख कार्य व उपयोग. तर प्रमुख कार्य स्थानिक कार्य, वेदना स्थापन, कुष्ठात तेलाचा यूज, शोथहर, संधिवात, पक्षपात आदी मध्ये लेप. ठीक आहे. कफवात मध्ये, वातरोग मध्ये, कफ शिरोरोग मध्ये. आता कफ शिरोरोग मध्ये काय, तर स्वरस व तेलाचा नसते देऊन, कर्णशूलात कानात रस, नेत्राभिसंधी पाण्यावर लेप आणि तेल केशीय. ठीक आहे. आता अभ्यंतर कर्म काय, अन्न व पुरुष व स्रोतस मध्ये उष्ण व तीक्ष्ण म्हणून रुची निर्माण करून दीपन व पाचन काम करणारा, अग्निमान दूर करते. तसेच अतिसार कफच, प्रावाहिकेवर मल संग्रह करून अतिसाराग्न कार्य करते. ठीक आहे. अतिमास, अग्निमास, अजीर्ण, उदरशूल, यकृत, पिल्ल्या, ग्रहणी याच्यामध्ये पण, या डिसीज मध्ये पण यूज होते. कशाचा, उष्णवीर्य असल्याने. आता उष्णवीर्य असल्याने प्राण व स्रोतस्वर काय काय होणार, म्हणजे जे पॉइंट्स काय काय येतील, तर उष्ण असल्याने श्वास आणि कास हिक्का यात उपयोगी होईल. तसेच कफाचे विलयन होईल, कफग्न होईल म्हणजे कफ कमी करेल, कफ कमी होईल म्हणजे तेच काय, तर स्रोतस जो विरोध होईल तो पण नष्ट होणार. रसव व रक्त व स्रोतस मधील त्याचे काय येणार, उष्ण तीक्ष्ण गुणाने रक्तशुद्धी होईल, स्वेदजन्य असल्याने कफस ज्वरात रक्तधातूची शुद्धी होईल, वातश कफ ज्वरात उपयुक्त असेल, रक्त प्रसाधन कार्य करेल व हृदय आणि रक्तविकार मध्ये पण उपयोगी असेल. आता तेच मांस व स्रोतस असलो तर काय करेल. आता मांस व स्रोतस असलो तर मांसाचा क्लेद व मेदाचं पचन करून मांसाची वृद्धी करेल व मार्ग मोकळा करून शरीरात बल देतो. म्हणजेच काय, तर मांस वाढवते व क्लेदाची पचन, मांसाचं म्हणजेच काय, तर मांस मधील जे क्लेद व मेदा आहे त्याचं पचन करते. पचन केल्यानंतर काय होईल, शरीरातील मांस वाढून जाईल, मांस धातूचा वृद्धी होणार आणि म्हणूनच काय होईल, तर शरीराला बल मिळेल. मेद व स्रोतस मधील काय होईल, तर उष्ण व तीक्ष्ण गुणाने मेदाचे व क्लेदाचे पचन करून शरीरातील बल वाढवेल. तीक्ष्ण गुणाने मेदाचे लेखन कार्य होईल. समजलं, मेद आणि मांसचा ऑलमोस्ट सिमिलरच आहे. आता मज्जा व स्रोतस मध्ये काय होईल, तर वात शमक असल्याने वेदना शमक होईल, पक्षाघात वात विकारात उपयुक्त असेल, वात विकारांना बल देतो. ठीक आहे. आता शुक्र व स्रोतस मध्ये काय होईल, तर शुक्र व स्रोतस मध्ये उष्ण असल्याने वाजी करण्यात उपयोगी होईल. तसेच वात अनुलोमन असल्याने सकृष्ट प्रस्तुती, गर्भाशयाच्या वातज आणि कफज वेदना कमी करते. शुक्रवार मध्ये काय काय होईल, तर उष्ण असल्याने वाजी करण्यात, तसंच गर्भाशयाच्या जे वेदना असेल ते कमी होणार, गर्भाशय शोधन, शुक्र दौर्बल्य याच्यावर सुद्धा त्याचा उपयोग असेल. तसंच रक्त प्रदर कर्म पण करेल, योनी व्यापद असेल, श्वेत प्रदर असेल. मूत्र व स्रोतसांशी संबंधित वात व्याधीत मास पेशींना बल, लहान मुलांच्या मूत्रशयातील दोषांमध्ये उपयोगी, वृद्धात मूत्र प्रवृत्ती नियंत्रित, उष्ण असल्याने अश्मरी भेदन करते. तसेच आता ज्वर मध्ये काय, आता तेच कॉमन डिसीज, म्हणजे आता हे झालं आपण की स्रोतस मध्ये जे त्याचे कार्य आहे ते काय आहे. आता ज्वर, कुष्ठ, प्रमेह, त्वचा हे जे 4 व्याधी आहे याच्यामध्ये ते काय उपयोगी पडेल, उष्ण व्याधी ते बघू. स्वेदजन्य असल्याने कफग्न ज्वरात उपयोगी, म्हणजेच काय, तर कफज ज्वर आहे त्याच्यामध्ये स्वेदजन्य असल्याने ते उपयोगी असेल कफज ज्वरामध्ये. कुष्ठ असल्याने तीक्ष्ण आणि उष्ण असल्याने क्लेदाच्या व दुष्य कफाचा नाश करून कुष्ठग्न कार्य करते. प्रमेह व्याधीमध्ये काय, तर प्रमेह व्याधीमध्ये प्रमेहात क्लेदाचा शोषण करून मूत्रलता कमी करते. ठीक आहे. आणि त्वचामध्ये काय, तर त्वचामध्ये स्वेदजन्य व कुष्ठग्न कार्य करते. ठीक आहे. डिसीज मध्ये कॉमन डिसीज बद्दल काय काय सिम्पटम्स
आले तर लिहू शकतो आपण. आता फॉर एक्झाम्पल एखादा LQ आला तर तुम्हाला काय करायचंय तर अभ्यंतर कार्यामध्ये पूर्ण अभ्यंतर कार्य जे आहे उष्ण वनस्पतीचे ते लिहून टाकायचे. तसेच कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये वीर्य असलेल्या वनस्पती वापरल्या जातात त्या वनस्पती लिहून टाकायचे. म्हणजे ऍटलीस्ट LQ ब्लँक सोडला जाणार नाही, काही नाही येत असेल तरी पण. तसेच आता स्वतःच पंचवर्धक आहे ते बघूया. म्हणजे म्हणजे काय काय नेमकं दोष मध्ये काय काय होते तर मोस्टली वात आणि कफ आणि वात कमी होते. धातूमध्ये काय तर रक्तवर्धन आणि इतर धातूंचा क्षय होते. मलामध्ये काय तर मलस्तंभन आणि स्वेदजनन कार्य असते. अवयवमध्ये काय तर अवयवमध्ये गर्भाशय, यकृत आणि पिल्या ह्या अवयवांना या लाभकारक असतात. आता कॉमन मात्रा जी आहे ती बघूया. चूर्ण असेल तर 1 ते 3 ग्राम, स्वरस असेल तर 10 ते 20 ml, क्वाथ असेल तर 10 ml. आम्लकी प्रयोग का श्वास मधाबरोबर सेवन. आता आम्लकी प्रयोग म्हणजे काय कॉमनली काय लिहू शकतो आपण उष्णवेरी म्हणजे कास आणि श्वासवादीमध्ये मधाबरोबर सेवन. जे पण द्रव्य असेल तर मधाबरोबर सेवन लिहायचं, पुढे कास आणि श्वासवादीमध्ये उपयोगी ठरते असं लिहून टाकायचं. कुष्ठामध्ये लेप तर त्या फॉर एक्झाम्पल आम्लकी आहे जे पण असेल त्याचा पण त्या द्रव्याचा लेप. गुल्म अर्श भगंदर यावर लेप. ठीक आहे, हे झालंय आपलं उष्ण वनस्पतीतला. आपण उष्ण वनस्पती असल्या तर LQ आला तर काही काही पॉइंट्स कव्हर करायचे. आता सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे की मोस्ट इम्पॉर्टंट जे द्रव्य आहे फॉर एक्झाम्पल की कोणतं द्रव्याचं पर्टिक्युलर फंक्शन काय एक्झॅक्ट ॲक्युरेट. जसं की गोशूर आहे तर गोशूरचं पर्टिक्युलर फंक्शन काय मूत्रविरेचन. तसंच मी सर्व द्रव्यांचे एक पर्टिक्युलर फंक्शनचा तुम्हाला चार्ट देणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.